नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक पाटील आणि आज आपण आलोय अलिबाग पासून 2 किलोमीटर अंतरावर आलेल्या रेवदंडा किल्ल्याला भेटायला. तिथं आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा बघायला मिळत्या त्या पाटीमध्ये 7 खंड बोलण्याचा उल्लेख आहे. तसंच मग आपण आत आल्यानंतर जी इंची इमारत बघायला मिळाली ती 7 खनिय बुरुज आहेत. खनिय बुरुज यासाठी म्हणतात याला कारण यामध्ये 7 मजले आहेत. किल्ल्याचं प्रमुख आखून आहे हे पोर्तुगीजांच्या काळात 16व्या शतकात बांधलेलं आहे. तसंच आपण थोडं पुढे आलो तर आपण किनाऱ्यावरती आल्यानंतर आपल्याला समोर जो डोंगर दिसतोय त्यामुळे तो आहे कुर्लाई किल्ला. कुर्लाई आणि रेवमापांनी काही कुंडलिका नदीच्या खाडीचं रक्षण केलं. तसं बघायला गेलं तर रेवदंडा साक्री आणि भुईकोट या दोन्ही कॅटेगरीमध्ये येणारा किल्ला आहे. लाटा थोडं तटबंदीला मार असलेला आहे किंवा तिथं पडझड झाली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कधी रेवदंडा किंवा कुर्लाई किल्ला बघितला आहे तर मला नक्की कमेंट करून फॉलो करायला विसरू नका.